एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल असताना आता खरीप हंगामाच्या तोंडावर महाराष्ट्रातील कृषी खते, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय. महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळला जातोय. राज्यातील 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र बंद राहण्याची शक्यता आहे. राज्यातील कृषी विक्रेत्यांवर दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक अटींचा निषेध करण्यासाठी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान वाशिम कृषी केंद्रातून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी. राज्यभरातील कृषी केंद्र आजपासून बेमुदत संपावर जाणार आहेत, म्हणजेच बंद पुकारणार आहेत. त्याचं प्रमुख कारण म्हणजे की कंपन्याकडून केल्या जाणारी सक्तीची लिंकिंग, जे खत किंवा कृषी निविष्ठा असतील याच्यावर केली जाणारी लिंकिंग असेल किंवा कृषी विभागाकडून या लिंकिंगच्या विरोधात होणारी वेळोवेळी कारवाई, त्याचं खापर नेहमी कृषी केंद्रावर फोडलं जाते. मात्र कुठल्याच प्रकारे जे खते निर्मिती केंद्र असतील, खत निर्मिती कंपन्या असतील त्यांच्यावर केल्या जात नाहीत. याही पलीकडे जाऊन गुणवत्तेचा प्रश्न असला तरी कृषी केंद्रावर कारवाई केली जाते. अनेक जे काही प्रलंबित मागण्या होत्या या विरोधात हे बंद पुकारण्यात आलेलं आहे. राज्यातील जवळपास 83,000च्या जवळपास कृषी केंद्र आहेत, त्यांनी आपला बंद पुकारलेला आहे. वाशिम जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 1345 कृषी केंद्र हे बंदमध्ये सहभागी होणार आहेत. म्हणजे आता नेमकी खरीपाची तयारी सुरू आहे शेतकऱ्याची. अशा तोंडावरच जर कृषी केंद्र बंद राहिली आणि हा संप आता किती दिवस लांबते आणि शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या अडचणीचा सामना करावा लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जास्त संप असू नये अशी आता अपेक्षा शेतकऱ्यांना लागणार आहे. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम. मुंबईतील ऐतिहासिक केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला केईएम मार्ट संघटनेनं कडाडून विरोध दर्शवलाय. केईएम रुग्णालय हे केवळ नाव नसून सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचं प्रतीक असल्याचं मार्टने स्पष्ट केलंय. रुग्णालयाचं नाव बदलण्यासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना येथे सेवा देणाऱ्या निवासी डॉक्टरांचा सल्ला न घेणं हे निराशाजनक आणि अयोग्य असल्याचं संघटनेनं म्हटलंय. दरम्यान रुग्णालयातील मूलभूत सुविधांकडे, समस्यांकडे प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याचंही मार्टनं नमूद केलंय. तसंच केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याचा प्रस्ताव तत्काळ फेटाळून रुग्णसेवा आणि डॉक्टरांच्या कल्याणासाठी ठोस पावलं उचलावीत अशी मागणी केईएम मार्टनं प्रशासनाकडे केली आहे. केईएम किंग एडवर्ड मेमोरियल या इन्स्टिट्यूटला 100 वर्ष नुकतेच पूर्ण झालेले आहे. तर या इन्स्टिट्यूटची खूप मोठी हिस्ट्री आहे. या इन्स्टिट्यूटची लिगसी आहे. इन्स्टिट्यूट नंबर 1 डॉक्टर्स घडवलेले आहे आणि सगळ्यांना केईएम हे नाव म्हणजे खूप जिव्हाळ्याचं आहे. त्यांची एक नाळ जोडलेली आहे. तर हे नाव जे तुम्ही बदलताय तो एक त्या गोष्टीला महाराष्ट्र असोसिएशन प्रेसिडेंट डॉक्टर केईएम मार्टचा विरोध आहे. तर सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी केलाय. केईएमचं नाव बदलण्याच्या वादात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. केईएम रुग्णालयाचं नाव बदलून कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्यास मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळाली आहे. मात्र मार्टनं या नामांतराला जोरदार विरोध केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही याला विरोध होताना दिसतोय. आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून या विरोधात आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे. 3 वर्षांपूर्वी एक 95 वर्षीय माजी परिचारिका जे रुग्णालयात उपचारासाठी आल्या होत्या. वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितलं, आम्ही पिकनिकसाठी मड आयलंड येथे जायचो. ती जागाही आपली जेचीच आहे. मग काय अधिकाऱ्यांचं कुतूहल जागं झालं. या संवादाचा संदर्भ घेऊन त्यांनी संबंधित जागेची माहिती घेणं सुरू केलं. तेव्हा 10 एकर जमीन जे हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशनच्या नावानं समुद्रकिनारी असलेल्या मड आयलंड येथे 108 वर्षांपासून असल्याचं समजलं. आता या जागेचा विषय थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुनावणीसाठी पोहोचलाय. ऑगस्ट 1917 रोजी जे रुग्णालयाला कॉन्व्हल्संट होम किंवा चिल्ड्रन्स होम अँड आउट हाऊसेस या नावानं लहान मुलांच्या टीबी उपचाराकरता 10 एकर जागा भाडेपट्ट्यानं देण्यात आली होती.
त्या काळी टीबीवर प्रगत उपचार नव्हते. अशा वेळी बालकांना ताजी हवा, चांगलं वातावरण मिळावं, उपचारात मदत व्हावी यासाठी ही जागा देण्यात आली होती. त्यानंतर काही दानशूर व्यक्तीही मदतीसाठी पुढे आले होते. मात्र जेजेला जेव्हा थेट आर्थिक मदत स्वीकारता येत नव्हती आणि त्यामुळे निधी मिळावा याकरता जागेचे नाव जेजे हॉस्पिटल नर्सिंग असोसिएशन करण्यात आलं होतं. त्यानंतर एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं काही हजार रुपयांची देणगी देण्याची इच्छा दर्शवत तळमजल्यातील बॅरेकला लेडी क्लार्क असं नाव देण्याची विनंती केली. त्यानुसार ते नावही देण्यात आलं. वांद्रे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आजही तशी नोंद आहे. पुढे 1917 साली नाममात्र शुल्क आकारून ही जागा जेजे रुग्णालयाला 50 वर्षांसाठी देण्यात आली. त्यानंतर 1967-68 साली 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या जागेच्या भाडेपट्ट्याचं नूतनीकरण करण्यात आलं आहे. सुसाट, वेळ वाचवणारा आणि अतिशय सोयीस्कर अशा मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पाहणी केलेली आहे. मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये अजिबात वाढ होणार नाही अशी घोषणा एकनाथ शिंदेंनी केली आहे आणि त्यामुळे प्रवाशांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय बोगद्यामुळे अपघात होणार नाहीत असा दावाही शिंदेंनी केलेला आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. मुंबई पुणे प्रवास करताना खोपोली ते खंडाळापर्यंतचा रस्ता धोकादायक वळणांचा आहे. अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे अनेकदा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. यावर पर्याय म्हणून मिसिंग लिंक प्रकल्पाद्वारे लोणावळा आणि खंडाळा घाट वगळून थेट बोगदा तयार करण्यात आला आणि यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होईल. दरम्यान मुंबई पुणे मिसिंग लिंकची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठी घोषणा केली आहे. मिसिंग लिंकमुळे टोल वाढणार नसल्याचं उपमुख्यमंत्री म्हणाले. शिवाय या बोगद्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल असा दावाही त्यांनी केला आहे. मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो नाही का. 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत. नाही आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्येही वाढ होणार नाही. एक महत्त्वाची बातमी आहे. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अजूनही धमक्यांचे फोन सुरूच आहेत. रात्री अपरात्री अनोळखी व्यक्तींकडून फोन करून आंबी यांना अश्लील शिवीगाळ केली जाते. फोन करणाऱ्या नंबरची यादी राजारामपुरी पोलीस ठाण्याकडे दिली जाणार असल्याची माहिती समजते. आज कोल्हापूरच्या बिंदू चौकात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. आंदोलनात पुतळा दहन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा पोलिसांनी इशारा दिला आहे. आणखी एक महत्त्वाची अपडेट. सध्याच्या स्थितीत भूमिगत होऊन संघर्ष सुरूच ठेवणार असं नक्षलवाद्यांनी म्हटलंय. नक्षलवाद्यांच्या नव्या पत्रातून भूमिगत संघर्षाचं आव्हान देण्यात आलंय. सध्याच्या स्थितीची तुलना 1970च्या परिस्थितीशी करण्याचा प्रयत्न होत आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या देवजी भूपतीचा पत्रात गद्दार असा उल्लेख करण्यात आलाय. संधी साधू फुटीरतावादी घटकांना मातीत गाडून टाका असंही या नक्षलींनी पत्राद्वारे म्हटलंय. नक्षलवाद्यांच्या या नव्या पत्रातून भूमिगत संघर्षाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सध्याच्या या स्थितीची तुलना 1970च्या परिस्थितीशी करण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हा संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं नक्षलींनी म्हटलंय. तर आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत. रजत, एका बाजूला आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर नक्षली आत्मसमर्पण करतात आणि अशातच हे नवं पत्र समोर आलंय. निश्चितच माधवी, हा पत्र समोर आल्यानंतर काहींना अजूनही माओवाद संपुष्टात येऊ द्यायचा नाही आहे का असं सूर त्या पत्रातून दिसून येत आहे. आणि या पत्रातून नेहमीच माओवादी जे मोठे नेते आत्मसमर्पण करतात किंवा चळवळ सोडून जातात त्यांना गद्दार संबोधलं जातं. त्याच अनुषंगाने यंदा देवजी वर आगपाखड करण्यात आलेली आहे. देवजी माओवाद्यांचा गेल्या काही महिन्यातला सर्वोच्च नेता होता आणि त्याने काही
दिवसांपूर्वी तेलंगणामध्ये आत्मसमर्पण केलेले होते. तर देवजीला गद्दार तर संबोधण्यात आलेलाच आहे, मात्र भूपती आणि देवजी सारख्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मसमर्पण करताना जी भावना व्यक्त केली होती, समाजाच्या मुख्य प्रवाहात आपण गेलं पाहिजे असं म्हटलं होतं आणि देवजींनी तर त्याच्या पुढे जाऊन राजकीय पक्षाच्या स्वरूपामध्ये आपण काम केलं पाहिजे असं सुचवलं होतं. मात्र या सर्व सूचनांना फेटाळून लावण्यात आलेला आहे आणि सशस्त्र संघर्ष जो आहे, भूमिगत संघर्ष आहे, तो सुरू राहायला पाहिजे असा सूर या पत्रातून दिसून येत आहे. आणि सर्वात महत्वाची बाब की अशी संकट यापूर्वीही आलेली आहे. असा उदाहरण देत 1970चं उदाहरण देण्यात आलेलं आहे की तेव्हा चळवळ कमकुवत झाली होती, मात्र त्याच्यानंतर पुन्हा उभारी घेतली होती. त्यामुळे जे कोणी चळवळीमध्ये सहभागी आहे त्यांनी चळवळ सुरू ठेवावी असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे. रचित, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बातमी आहे उत्तर प्रदेशातून. उत्तर प्रदेशातल्या बुलंद शहरात वाढदिवसाच्या पार्टीत हत्याकांड झालाय. केक तोंडाला का लावला म्हणत गोळीबार झालाय आणि त्यामध्ये 3 मित्र ठार झालेत. जितेंद्र कुमार असं वाढदिवस असलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. गोळीबारानंतर जितेंद्र कुमार फरार झालाय. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. जिममध्ये हा वाढदिवस साजरा केला जात होता. अमरदीप सैनी, मनीष सैनी आणि आकाश सैनी या तिघांची हत्या झाली आहे. तर अगदी क्षुल्लक कारणावरून ही हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहर के खुर्जा कोतवाली नगर क्षेत्र में उस वक्त सनसनी फैल गई जब एक जिम के अंदर चल रही बर्थडे पार्टी के दौरान हुए मामूली विवाद में एक दोस्त ने अपने 3 दोस्तों के सर में एक के बाद एक गोली मार दी। आपको बता दें कि मामला खुर्जा कोतवाली नगर क्षेत्र के सुभाष रोड स्थित एक जिम का है, जहां पर बर्थडे पार्टी चल रही थी। इसी दौरान दोस्तों ने जब एक दूसरे के चेहरे पर केक लगाने की कोशिश की, इसी बात को लेकर आपस में विवाद हो गया, जिसके बाद जीतू नाम के शख्स ने एक के बाद एक अपने 3 दोस्तों के सर में गोली मार दी। गोली लगने से तीनों युवकों की मौके पर ही दर्दनाक मौत हो गई। वहीं घटना की सूचना पर मौके पर पहुंची पुलिस ने तीनों शवों को पंचायतनामा भर पोस्टमार्टम के लिए भेज दिया है। तो वहीं पीड़ित परिवार की तहरीर के आधार पर आरोपी जीतू के खिलाफ मुकदमा दर्ज कर जीतू की गिरफ्तारी के लिए तलाश शुरू कर दी है। आपको बता दें कि घटना के बाद से ही जीतू आला कत्ल के साथ फरार है, जिसको पुलिस अब जल्द गिरफ्तार करने का दावा कर रही है। अब ऐसे में देखने वाली बात यह होगी कि खुर्जा कोतवाली नगर पुलिस कब तक जीतू को सलाखों के पीछे भेज पाती है। अनुभव शर्मा, एबीपी न्यूज, बुलंदशहर। फिर मुझे पता लगता है रुपेश, मैंने जो फोन करा छोटे भाई को, तो रुपेश ने फोन उठाया। रुपेश जो मौके पर था, तो ये बोला तुम्हारे भाई क्या और अमरदीप क्या और आकाश का गोली मार दी है। मैं किसने मार दी, बोले जीतू ने। मैं मौके पर जो आता हूँ तो मैं ऑन द स्पॉट तीनों खत्म हो गए। तीनों के 2-2, 3-3 गोली सिर में लगी हुई है। इसमें परिजनों द्वारा कुछ नामों को बताया गया है जिनके द्वारा इस घटना को कारित किया गया, जिनकी गिरफ्तारी हेतु 3 टीमों का गठन कर दिया गया है। शवों को पंचायतनामा करवाकर पोस्टमार्टम के लिए भिजवा दिया गया है। इसमें इनका एक बर्थडे पार्टी के दौरान कहासुनी को लेकर विवाद हुआ है, जो अभी तक प्रथम दृष्टया सामने आया है। इसमें शीघ्र ही गिरफ्तारी कर अग्रिम विधायी कार्रवाई की जाएगी। वळूयात पुढच्या बातमीकडे. तुळजापुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली आहे. 1500हून अधिक अतिक्रमणांवर पालिकेचा जेसीबी फिरवण्यात आलाय. भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीमध्ये ही कारवाई सुरू आहे. 3 दिवस ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाणार आहे. अतिक्रमण हटवल्यानं स्थानिक आणि भाविकांकडून समाधान व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटवताना काही ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. 10 वर्षात प्रथमच एवढी मोठी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू झाली आहे. राज्यात भटक्या कुत्र्यांच्या चाव्यामुळे 19 जणांचा मृत्यू झालाय. जानेवारी ते मार्च या 3 महिन्यातच 19 जणांचा रेबीजमुळे मृत्यू झालेला आहे. 3 महिन्यात 5 लाख जणांना कुत्रे चावल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होतीये. जखमींची संख्या वाढलेली आहे. गेल्या वर्षभरात 15,19,000 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. खुल्यावर टाकल्या जाणाऱ्या अन्न आणि कचऱ्यामुळे भटकी कुत्री वाढली आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. पुण्यात यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय. ठाण्यात 2 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर मुंबई, सांगली, सातारा, रायगड, चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यात एकेका मृत्यूची नोंद झाली आहे.